डॉक्टर भरत मोरे यांच्या उपचारामुळे युवकाला मिळाली जगण्याची आशा। सौरभ डपाळे, राहणार माले, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर, वय वर्ष 27 या युवकाचे शेतात मळणीचं काम करून घरी आल्यानंतर हातपाय जड होऊन अस्वस्थ वाटू लागलं। उपचारासाठी त्यांनी स्थानिक डॉक्टरांचा सल्ला घेऊन कोल्हापूर येथील नामांकित हॉस्पिटलमध्ये तपासणी करून घेतली। डॉक्टरांनी तपासणी घेतली, मात्र त्रास काही कमी झाला नाही। त्यासाठी निरनिराळी तपासणी करावी लागेल व यासाठी 4 ते 5 लाखापर्यंतचा खर्चही सांगितला। गरिबी हालाकीची असल्याने सौरभ व त्याचे वडील निराश होऊन घरी परतले। गावात सौरभबद्दल तर्क वितर्क चर्चा होऊ लागल्या, त्यामुळे डफळे कुटुंबियांवर दुःखाचं संकट कोसळलं। गावातीलच एका व्यक्तीने सहज डफळे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना डॉक्टर भरत मोरे यांच्या श्री हालसिद्धनाथ आयुर्वेदिक मेडिकल अँड थेरपी सेंटर हेरले या ठिकाणी उपचार घेण्याबाबत सल्ला दिला। शेवटचे उपचार म्हणून डफळे कुटुंबियांनी हेरले गाठले व डॉक्टरांची भेट घेतली। यावेळी सौरभला थेरपी सेंटरमध्ये जाताना पायऱ्या चढताना असह्य वेदना होत होत्या, त्यामुळे सोबत आलेल्यांनी सौरभला उचलून सेंटरमध्ये दाखल केलं। डॉक्टर भरत मोरे यांनी सौरभच्या त्रासाबद्दल माहिती घेऊन 1 तासभर थेरपी केली। थेरपी झाल्यानंतर सौरभचा आनंद गगनात मावेनासा झाला, कारण आता त्याचे हातपायात जीव आल्यासारखं वाटत होतं। उठून चालायला लागला आणि दुसऱ्यांना सोबत न घेता पायरी चढू उतरू लागला। या थेरपी उपचारामुळे सौरभ या युवकाला नवचैतन्य तर मिळालंच, त्याचबरोबर डफाळे कुटुंबियांना सुद्धा आधार मिळाला। मणका, कंबरदुखी, हातपायात मुंग्या येणं, अर्धांग वायूचा त्रास असेल तर डॉक्टर भरत मोरे यांच्या श्री हालसिद्धनाथ आयुर्वेदिक मेडिकल अँड थेरपी सेंटर हेरले, तालुका हातकणंगले येथे एक वेळ अवश्य भेट द्या। बसवक्रांती न्यूजकरिता संपादक रमेश कुमार मिठारे। आम्हाला दुसऱ्या दिवशीच मला उठता यायला लागलं। त्यानंतर दोन्ही पण हाताची हालचाल चालू व्हायला लागली। त्यानंतर पायरी पण चढता आली, सगळंच ओके। 80% मला फरक जाणवला। कितव्या दिवशी? दुसऱ्या दिवशी। दुसऱ्या दिवशी 80% फरक पडला? होय। बरं, आता काय जाणवतंय तुम्हाला? आता काही नाही, पहिल्यापेक्षा सगळं फ्रेश वाटतंय। माझं मला चालता येते, माझं मला उठता येते, पायरी चढता येते, सगळं माझं मला येते। आजचा कितवा दिवस आहे? आजचा 10वा दिवस। 10वा दिवस आहे। बेस्ट बेस्ट। हे तुमचे पप्पा? होय। नमस्कार। नमस्कार। ज्या वेळेला हे मुलग्याला असं झालं त्यावेळेला तुम्हाला काय त्यावेळेला जाणवलं? मला जाणवलं म्हणजे कसं, गावातल्या डॉक्टरने दाखवलं, हां, परत रुकडीला दाखवलं, हां, कोल्हापूरला दाखवलं, बरं, आणि तिने सांगितलं हे काय क्रिएटिव्ह आहे केस आणि तुम्ही ॲडमिट व्हायला पाहिजे। हां, क्रिटिकल केस आहे। हां, क्रिटिकल केस आहे। हां, आणि ॲडमिट व्हायला पाहिजे, नाही ॲडमिट झालं तर पेशंट तुमच्या हाताला लागणार नाही, बरं, असं म्हणतं। असं सांगितलं। तर मग संजय पाटील आमचे शेजारीच राहतात, हां, तिने हा पत्ता दिला। हां, मग तिने म्हटले संध्याकाळी आपण जाऊ आणि त्यांच्याकडे जरा थेरपी करून येऊ। बरं, असं म्हटल्यानंतर आम्ही इकडं आलो। बेस्ट बेस्ट। तर इथं आल्यानंतर तुम्हाला चांगलाच रिझल्ट आला? 1 नंबर। बेस्ट बेस्ट। त्यानंतर तुम्ही बरेच पेशंट पाठवला इकडे? होय होय, 10 दिवसात? होय। तर ही जी काही थेरपी वगैरे केली, या थेरपीचा काही त्रास वगैरे काय झाला का? काय नाही, बरोबर आहे ना? ठीक आहे। तर ह्या सगळ्या ट्रीटमेंटमध्ये तुम्ही समाधानी आहे का? समाधानी। मग 100% समाधानी आहे। बेस्ट बेस्ट। मग हे जे आता फरक पडलेला बघून तुमच्या गल्लीतली म्हणा, आजूबाजूची लोक काय विचारतात का? विचारतात की कुठून औषध घेतलं, काय केलं। त्यानंतर सगळ्यांना सांगितलं आहे इथं फरक पडलाय? पडलाय। बेस्ट बेस्ट बेस्ट। तर तुम्ही याच्यामध्ये समाधानी आहे? ठीक आहे, ठीक। तर तुम्हाला आलेला जो काय अनुभव आहे तो तुम्ही इथं अतिशय उत्तम पद्धतीनं मांडल्याबद्दल श्री हालसिद्धनाथ आयुर्वेदिक मेडिकल अँड थेरपी सेंटर हेरले यांच्यामार्फत आभारी आहे। धन्यवाद।